अहिल्यानगरमधील माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे स्वीय सहाय्यक पुष्कर कुलकर्णी यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ संपन्न झालाय। निवडणुका आल्या की इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करीत असतात। मात्र प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी पुष्कर कुलकर्णी यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षाकडे मागणी केली आहे। पुष्कर कुलकर्णी यांनी स्वीय सहाय्यक म्हणून प्रभागात काम करीत असताना प्रत्येक कुटुंबातील प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थीची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे। तर नागरिक देखील पुष्कर कुलकर्णीला आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखेच काम सांगत होते। भाजप पक्षाचे पुष्कर कुलकर्णी यांना उमेदवारी दिली तर ते महापालिकेची निवडणूक लढणार आहे। मी महापौर असताना पुष्कर कुलकर्णी यांना महापालिकेतील कामाचा अनुभव असल्यामुळे ते जनतेचे प्रश्न सोडवू शकतात असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले। अहिल्यानगर मनपा प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे स्वीय सहाय्यक पुष्कर कुलकर्णी यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ संपन्न झालाय। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल बोरुडे, मनोज दुल्लम, करण कराळे, बाळासाहेब अनासपुरे, विकास पाथरकर, ॲडव्होकेट संतोष जोशी, कृष्णा बागडे, सर्वोत्तम क्षीरसागर, नितीन थोरात, रवी मुळे, गोरक्ष दुतारे महाराज तसेच प्रभाग 6 मधील परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना बाळासाहेब अनासपुरे म्हणाले की माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभागाचे नगरसेवक असताना स्वीय सहाय्यक म्हणून पुष्कर कुलकर्णी यांनी काम केले। आता माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवणार असल्यामुळे आता आम्हाला पुष्कर कुलकर्णी यांना नगरसेवक म्हणून पाहायचं आहे। ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे। त्यांचे प्रत्येकाशी स्नेहाचे संबंध निर्माण झाले तरी त्यांना भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी असं ते म्हणाले। तर पुष्कर कुलकर्णी म्हणाले की माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात स्वीय सहाय्यक म्हणून काम केले। महापालिकेतील प्रशासकीय कामाचा अनुभव आहे। तर भाजप पक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू केले असून प्रभागातील प्रश्न समजावून घेणार असल्याचं ते म्हणाले। असलेले सर्व बांधव भगिनी व माझ्यावर प्रेम करणारे व माझ्यासाठी आपण या ठिकाणी आलात असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या भागात काम करत असताना मी गेले 10 वर्ष या ठिकाणी काम पाहतोय। महापौर साहेबांचं काम पाहताना मी त्यांच्याकडून जे शिकलो की या भागात फिरत असताना घर टू घर कॉन्टॅक्ट करणे, म्हणजे नुसती गाडीवर जाणे, चक्कर मारणे किंवा रस्त्याने हात करत चालणे, काय करणं काय नाही, तर तळागाळात जाऊन प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या समस्या त्यांच्याशी एकरूप होणे। आज माझी अशी परिस्थिती, मी कोणत्या जरी घरात गेलो तरी मला घरात बोलवल्याशिवाय कोणी राहत नाही। त्यामुळे मी तो कनेक्ट गेल्या 10 वर्षापासून या भागात करतोय। त्याच्या माध्यमातून मी अनेक भागात फिरलो, या भागात कामे केली। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक विकास कामे उभे राहून करून घेतली। त्यामुळे मला या भागात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, सर्वांनी सहकार्यच केलं। तसेच साहेब महापौर असताना मी साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं। त्यामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची देखील मला अनुभव आला। प्रशासनात काम करण्याचा, अधिकाऱ्यांशी कसं आपण म्हणजे संपर्क साधावा, कसे कामे करून घ्यावेत, कशा माध्यमातून पालिकेमार्फत कामे करून घ्यावेत, कसं विकास काम निधी या ठिकाणी मंजूर करावा, हा सर्व हातखंडा मला त्या 2.5 वर्षात आला। त्यानंतर मी अनेक कामे साहेबांकरता केली, करत आलोय, करत राहणार भविष्यात। आता प्रश्न आला उमेदवारीचा, तर दुर्दैवाने हा भाग वेगळा झाला साहेबांपासून। म्हणजे ॲक्च्युअली मला पण आवडलेलं नाही, कारण की मी सुद्धा याच भागात काम पाहिलं साहेबांसाठी आणि हा देखील भाग या प्रभाग 7ला कनेक्ट राहायला पाहिजे होता। पण काही गोष्टी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात नाहीत, पण आता झाला। तर जोशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला उभं राहा असे म्हणले। आधी मी नकार दर्शवला होता, त्यानंतर साहेबांकडे त्यांनी मागणी केली। साहेबांशी चर्चा करून थोडी तयारी करून म्हणे मी तयारी करतोय। यामध्ये तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तसेच साहेबांचं मार्गदर्शन आणि करणजी कराळे आणि मनोज दुल्लम यांची साथ याच्याशिवाय हे शक्य नाही। आणि याकरिता मला अपेक्षा आहे की मी भारतीय जनता पार्टीचं गेले 10 ते 12 वर्ष काम करतोय। बूथ प्रमुखपासून आज मी मंडळाचा सरचिटणीस म्हणून काम पाहतो। मला अपेक्षा आहे पार्टीने मला तिकीट द्यावं। मी काम केलंय, मेरिटवर जरी पार्टीने तिकीट दिलं, पण असा वेगळा काही निर्णय मी काही घेणार नाही। साहेबांच्या
मार्गदर्शनानुसार मी काम करणार. तसेच करण भाऊ आहे, मनोज भाऊ आहेत, यांनी मला साथ द्यावी ही विनंती याबद्दल. आणि आज या ठिकाणी सर्व माझ्यासाठी येथे जमलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व खूप खूप धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.